तो कळवळला तरी देखील त्याला सोडला नाही। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या व्हिडिओनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। मृत्यूही लाजला असेल शर्मेने, तोही चुकला असेल। माणुसकीची थिंड काढली गेली, आत्माही बेचिराग झाला। गळ्यात श्वानासारखा बेल्ट घातला, रक्ताच्या धारोळ्यात तांडव केला गेला आणि कलियुगाच्या या कालखंडात एक नवीन काळा इतिहास लिहिला गेला। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर उभ्या महाराष्ट्रात अशी हत्या या महाराष्ट्राने कधी पाहिली नसेल। मात्र हे बघण्याचं दुर्दैव आजच्या संपूर्ण महाराष्ट्राला आलं। बीडमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यावर महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असा प्रश्न मात्र या महाराष्ट्राला पडला आहे। आता सगळेच पुरावे मिळून सुद्धा जलदगतीने त्या आरोपींना शिक्षा का केली जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। माझे हातपाय तोडा पण माझ्या लेकरांच्यासाठी मला जिवंत सोडा असा कळवणी संतोष देशमुख यांनी केले असता तरी देखील या राक्षसांना पाझर फुटला नाही, असं दुर्दैव या महाराष्ट्रात घडलं। बापाच्या मृत्यूचे व्हिडिओ पाहताना त्या लेकरांची अवस्था बघून तरी या महाराष्ट्राला जाग येईल का? या गुन्हेगारांच्या वरती शिक्षा होणार का असा प्रश्न मात्र आता महाराष्ट्रात पडला आहे।